सांगोला गणपतराव देशमुखांच्या नावाने ओळखला जाणारा तालुका आणि गणपतराव देशमुखांमुळेच शेकापचा बालेकिल्ला असलेली पंचायत समिती गणपतरावांच्या पाठोपाठ त्यांचे सुपुत्र असलेल्या बाबासाहेब देशमुखांनी देखील शाबूत ठेवली। सांगोल्यात शेकापचीच सत्ता राहिली। मात्र आता सांगोल्याच्या राजकारणात दीपक साळुंके गटानं ऐनवेळी पलटी मारली, बाबासाहेब देशमुखांना धक्का देत भाजपात प्रवेश केला आणि सांगोला पंचायत समितीतली शेकापची तब्बल 50 वर्षाची सत्ता संपुष्टात आली आणि भाजपाने शेकापचा गड कसा फोडला याची सगळीकडे चर्चा झाली। तेव्हा आता सांगोल्याच्या पंचायत समितीत नेमकं काय घडतंय? भाजपाने शेकापचा 50 वर्षापासूनचा गड कसा फोडला? सांगोल्यात नेमकं काय समीकरण आहेत समजून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि अजूनही तुम्ही आमचं चॅनल सबस्क्राइब केलं नसेल तर ते नक्की करा। नमस्कार, मी भाग्यश्री आणि आपण पाहताय बखर लाईव्ह। व्हिडिओच्या सुरुवातीला जर आपण सांगोला पंचायत समितीचा विचार केला तर जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत सांगोल्यात भाजपा आणि शिवसेना एकत्र लढली होती, तर शेकापचे आमदार बाबासाहेब देशमुखांनी माजी आमदार दीपक साळुंके यांच्यासोबत आघाडी करून ही निवडणूक लढवली होती। यात शेकाप आघाडीनं एकूण 14 पैकी 9 जागा जिंकत बहुमत मिळवलं, ज्यात शेकापचा 6 आणि दीपक साळुंके गटाच्या 3 जागा निवडून आल्या, तर सांगोल्यात भाजपाची 1 आणि शिवसेनेच्या 4 जागा निवडून आल्या होत्या। म्हणजे काय तर सांगोल्यात शेकाप हा सर्वात मोठा पक्ष ठरला, तर भाजपाच्या सर्वात कमी जागा निवडून आल्या। त्यामुळे अर्थातच तिथल्या पंचायत समितीवर शेकापची सत्ता येणार हे दिसून येत होतं। मात्र निकालानंतरही काही दिवसातच पालकमंत्री जयकुमार गोरेंनी डाव टाकला आणि दीपक साळुंके यांच्या गटासोबत वाटाघाटी सुरू केली। त्यांनी भाजपामध्ये प्रवेश करावा या दृष्टीने बैठका घेतल्या, रणनीती आखली आणि काहीही करून सांगोल्याच्या पंचायत समितीवर भाजपाचीच सत्ता आणायची असा चंग बांधला। हे सगळं सुरू असताना काही दिवसातच जयकुमार गोरेंच्या प्रयत्नांना यश आलं आणि माजी आमदार दीपक साळुंके यांच्या गटातील पूनम इंगोळे, अशोक चोरमुले आणि बापू जावीर या 3 पंचायत समिती सदस्यांनी शेकापची साथ सोडली आणि मुंबईत जाऊन भाजपामध्ये प्रवेश केला आणि या प्रवेशामुळे सांगोल्यातील राजकारणाला कलाटणी मिळाली। जिथं भाजपाचं संख्याबळ हे 1 होतं ते या पक्षप्रवेशामुळे 4 वर गेलं। शिवसेनेच्या साथीनं हा आकडा 8 वर गेला, त्यामुळे पंचायत समितीचं गणित पूर्णपणे बदललं। या खेळीमुळे भाजपाचा सत्ता स्थापनेचा मार्ग मोकळा झाला आणि पर्यायानं या नाट्यमय घडामोडीमुळे सांगोल्यातील पंचायत समितीवर भाजपा आणि शिंदे सेनेची सत्ता येणार असल्याचं उघड झालं। यातच जेव्हा सभापती पदासाठीची निवडणूक प्रक्रिया सुरू झाली तेव्हा भाजपाकडून पूनम इंगोले या मैदानात उतरल्या, तर शेकापकडून काजल काशीद उभ्या राहिल्या, तर उपसभापती पदासाठी शिवसेनेचे अजय सरगर उभे राहिले, तर शेकापकडून छाया कोळेकर यांनी अर्ज दाखल केला। यात मतदान करताना 8 सदस्यांनी इंगोले यांच्या बाजूने मतदान केलं, तर 6 जणांनी शेकापच्या बाजूने मतदान केलं। त्यामुळेच 8 विरुद्ध 6 अशा फरकानं महायुतीचे उमेदवार निवडून आले आणि शेकापचा गड फोडून सांगोल्यातील पंचायत समितीवर भाजपाचा सभापती निवडून आला। आणि या सगळ्या नाट्यमय घडामोडीमुळे सांगोल्यात बाबासाहेब देशमुखांना मात्र मोठा धक्का बसला। तेव्हा आता या सांगोला पंचायत समितीच्या या सगळ्या नाट्यमय घडामोडीबद्दल आणि भाजपानं शेकापच्या विरोधात खेळलेल्या या खेळीबद्दल तुम्हाला काय वाटतं? तुमची मतं आणि प्रतिक्रिया मला कमेंट करून नक्की सांगा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद। समाजकारण, प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बखर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा।